आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 788. आज आपल्या कथा चिंतनाला सुरुवात करण्याच्या आधी आपण सर्वप्रथम पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी एका गायलेल्या अभंगाचा आस्वाद घेऊयात आणि तत्पश्चात या 7व्या भक्तीचं चिंतन करूयात. एक अत्यंत सुंदर हा असा अभंग. सावळे सुंदर रूप मनोहर राहू निरंतर हृदयी माझे आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड तुझे नाम गोड पांडुरंगा विष्णुमय जग 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 वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम आमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग. आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत भागवत भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम आमंगळ विष्णुमय जग. कोण्याही जीवाचा घडो मत्सर कोण्याही जीवाचा जीवाचा कोण्याही जीवाचा घडो मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म
सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम भेदाभेद भ्रम आमंगल विष्णुमय जग तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग 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 वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम भेदाभेद भ्रम आमंग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग सज्जन हो, तुकाराम महाराजांचे हे शब्द ज्यांनी या समस्त दृश्य जगाला विष्णुमय पाहिलं आणि आम्हाला ती अनुभूती या अभंगांच्या शब्दाच्या आधाराने दिली खरं. अशा या 7व्या भक्तीचं मर्म सांगणारा हा अभंग आणि म्हणून त्याचं चिंतन आज या 7व्या भक्तीच्या दृष्टीने आपण सर्वप्रथम करत आहोत. प्रभू रामचंद्र माता शबरीच्या आश्रमामध्ये आतापर्यंत 6 भक्तींचं आपल्याला सूत्रात्मक चिंतन सांगत आहेत. प्रथम भक्ती संतांची संगत, दुसरी भगवंताच्या कथा प्रसंगांमध्ये अत्यंतिक प्रेम, तर तिसरं गुरुचरणांची अत्यंत मनोभावे सेवा, चौथ्या टप्प्यावरती भगवंताच्या गुणांचं निष्कपट मनाने केलेलं गायन, तर 5व्या टप्प्यावरती भगवंताच्या नाम मंत्राचं अत्यंत दृढ विश्वासाने स्मरण, आणि कालच्या 6व्या टप्प्यावरती आचरणशास्त्र प्रभू रामचंद्र आपल्याला सांगताना छट समशील बिरती बहु करना निरत निरंतर सज्जन धर्मा, अशा रीतीने
जीवनामध्ये शीलाचं, नीतीचं आणि कर्मसन्यासाचं महत्त्व समजावून सांगतायत. अशा रीतीने ही 6 अत्यंत मधुर भक्तिशास्त्राची आज आपली ही जणू काही चाललेली मंगल यात्रा या 7व्या द्वारापाशी येऊन थांबते. काय आहे 7वी भक्ती? प्रभू रामचंद्र म्हणतात की 7 सम मोहिमय जग देखा, मोते संत अधिक करी लेखा. प्रभू रामचंद्र म्हणतात की ही 7वी भक्ती आहे की सर्व जगतास माझ्यामध्ये समभावाने ओतप्रोत असं पाहणं आणि माझ्यापेक्षाही संतांना श्रेष्ठ मानणं. सज्जनो, संत या सृष्टीकडे कसे पाहतात आणि जीव या सृष्टीकडे कसं पाहतो, यामध्येच या 7व्या भक्तीचं मर्म सामावलेलं आहे. बघा, आपण आपल्या स्वतःवरून सुरुवात करावी. या जगाची एवढी प्रचंड लोकसंख्या आहे. या प्रचंड लोकसंख्येमध्ये काही मोजकी लोक ही आपण आपली स्वतःची समजतो आणि इतर जग हे आपल्यासाठी परक आहे. या विश्वामध्ये असलेल्या अमाप संपत्तीपायी काही संपत्ती ही आपण आपल्या हृदयाशी कवटाळून ठेवतो. या आपलं आणि दुसऱ्याचं यामध्येच जणू काही आपलं सर्व भावविश्व हे सज्जनो विखुरलेलं आहे. आणि या उलट संतांची एक अशी अवस्था आहे. श्री महाराज आपल्याला नेहमी एक वाक्य सांगतात की माझ्याकडं आलेल्यामध्ये मी तो श्रीमंत आहे का गरीब, अडाणी आहे का विद्वान, स्त्री आहे का पुरुष, अबला आहे का वृद्ध, पशु प्राणी आहे का मनुष्य, हा भेद बघितला नाही. मी त्यांच्यामध्ये केवळ पाहिलं तो माझा राम पाहिला. सर्व चराचरी दृष्टी ऐसी करी, दावी रूप हरी अखंडित. संत जनार्दन स्वामी आपल्या अभंगामध्ये भगवंताला नामाचं प्रेम मागतात. का मागतात? कंठी राहो नाम, हा माझा नवस, पुरवावी आस गुरुराया. या भगवंताच्या नामाला आपण किती दृढ विश्वासाने धरलंय, आपली चित्तशुद्धी किती झालेली आहे, या सगळ्याचं मोजमाप ही 7वी भक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांगते. बरं, संत जनार्दन स्वामी म्हणतात की सर्व चराचरी दृष्टी ऐसी करी, दावी रूप हरी अखंडित. या विश्वामध्ये सर्वत्र मला केवळ भगवंताचंच रूप निरंतर दिसू दे, अशी माझी दृष्टी तू बदलून टाक. आता सज्जनो, इथं आपल्यासारख्या लोकांना एक प्रश्न येतो की भगवंतच या सृष्टीमध्ये भरलेला आहे, अशी माझी दृष्टी बदलून टाक म्हणजे नेमकं काय होतं? श्री महाराज देखील एके ठिकाणी म्हणतात की डोळे उघडे ठेवून जग नाहीसं होईल तर ते भगवंताच्या नामाने होईल. हे जग नाहीसं होतं म्हणजे नेमकं काय होतं? जी जमीन, जी झाडं, जी माणसं आम्हाला जशी दिसतात तशी संतांना दिसत नाहीत. मग नेमकी ती दिसतात तरी कशी? त्यांचं रूप तरी त्यांना काय जाणवतं? जर ते संत या सगळ्यांमध्ये रामरूप पाहतात तर मग सत्य काय आहे? आम्ही खरंच राम आहोत का हा संतांचा भावविश्वाचा प्रांत आहे? सत्य काय आहे? आजच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीला पुरावा असावा लागतो, बरोबर की नाही? सज्जनो, या दृश्य जगाचं खरं स्वरूप कोणाला कळालं? केवळ संतांना कळालेलं आहे. आमच्यासारखी लोक बुद्धीचे अनेक मापदंड लावतात, त्यामध्ये असलेलं भौतिक शास्त्र शोधण्याचा प्रयत्न करतात. हे विश्व कसं त्या बिग बँगनी उत्पन्न झालं यासाठी कोट्यावधी अब्जावधी रुपये खर्च करून वेगवेगळे प्रयोग करतात. परंतु गंमत अशी आहे की मनुष्याच्या बुद्धीची जेवढी सीमा आहे ती जिथं संपते त्याच्या पलीकडे या विश्वाच्या उत्पत्तीचं रहस्य आहे.
आणि त्यामुळे बुद्धी ही कधीही त्या रहस्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. ज्याप्रमाणे माऊली म्हणते की पोटातल्या गर्भ धारण केलेल्या बालकाला जसं आपल्या आईचं वय माहीत नाही, त्याप्रमाणे या विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी झाली याचं रहस्य मानवी बुद्धीला कळू शकत नाही. ते केवळ एक संत आपल्या अनुभूतीमधून जाणतात. पण दुर्दैव असं आहे की आम्हाला संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवता येत नाही, कारण त्यांची अनुभूती आम्ही बुद्धीच्या पातळीवरती अभ्यासायला जातो. श्री समर्थांनी दासबोधामध्ये या विश्व उत्पत्तीचं रहस्य आपल्याला एका वेगळ्या टप्प्यावरती जाऊन सांगितलं, आणि जर त्याचा आपण नीट विचार करत गेलो तर आपल्याला देखील संतांची असलेल्या या अनुभूतीचा एक कवडसा सापडू शकतो. बरं का, मी कवडसा म्हणतोय, संपूर्ण प्रकाश आपल्या हृदयामध्ये येणार नाही, परंतु ग्रंथ आम्हाला कवडसा दाखवतात. समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्ट निर्माण व्हायला, उदाहरणार्थ एखादं कुंभाराने मडकं बनवलं, तर हे मडकं बनवण्यासाठी उपादान कारण म्हणजेच काहीतरी रॉ मटेरियल त्या कुंभाराला आणावं लागतं. म्हणजे हे मडकं बनवण्यासाठी अर्थातच त्याला माती आणावी लागली. मग त्या मातीला या कुंभाराने निमित्त कारण होऊन, म्हणजे तो कर्ता आहे परंतु तो निमित्त कर्ता आहे, त्याने त्या मातीपासून मडकं बनवलं. आता ह्यामध्ये कुंभार हा त्या मातीपेक्षाही वेगळा आहे आणि त्या मडक्यापेक्षा देखील वेगळा आहे. आता हे सूत्र समर्थ रामदास आपल्याला या विश्व उत्पत्तीसाठी सांगायला जातात की हा सर्व पंचमहाभूतांचा काला आहे. हे रॉ मटेरियल आहे. भगवंत रूपी कुंभार आहे, तो निमित्त कारण आहे, आणि हे मडकं रूपी विश्व त्याने तयार केलंय, हे ब्रह्मांड रूपी मडकं. आता या मडक्या रूपी ब्रह्मांडाला भगवंताने तयार केलं, परंतु तरी देखील तो त्याच्यापेक्षा वेगळा राहिला. ठीक आहे, जसा कुंभार त्या वस्तूपासून वेगळा आहे. परंतु गंमत अशी आहे की या विश्वाचं जे उपादान कारण आहे, ही पंचमहाभूत, त्यांना कोणी बनवलं असा जर आपण प्रश्न विचारला तर या पंचमहाभूतांचं प्रमुख कारण आहे प्रकृती. या मूळ मायेने या पंचमहाभूतांना निर्माण केलं. मग त्याचं देखील निमित्त कारण कोण आहे? भगवंतच आहे. म्हणजे ह्या प्रकृतीपासून ही पंचमहाभूत तयार झाली, त्याचं देखील निमित्त कारण प्रभूच भगवंतच आहे. मग तिसऱ्या टप्प्यावरती विचारा की या प्रकृतीला कोणी निर्माण केलं. आणि इथं मात्र बुद्धी हतबल होऊन जाते, कारण ही शक्ती जी या भगवंताची या प्रकृती रूपाने व्यक्त होतीये, त्या शक्तीची निर्मिती कुठून झाली याचा शोध करायला गेलं की उपादान कारण आणि निमित्त कारण एकरूप होतं. हाच या शिवशक्तीचा संगम आहे सज्जनो. आणि त्यातून संत आम्हाला अनुर्वाच्य पद्धतीने हा सारांश सांगतात की भगवंताने या विश्वाची निर्मिती केली नाही, तर भगवंतच सृष्टी झालेला आहे. आणि जसं मनुष्याला डावा हात उजवा हात यापैकी कुठला हात प्रिय आहे असं म्हटलं, तो म्हणेल की अहो मला सर्वच प्रिय आहे माझ्या शरीरातलं, तुम्ही असं काय म्हणता की डावा का उजवा? त्याप्रमाणे हे ब्रह्मांड एवढं अजस्त्र, अजूनही मानवी बुद्धी त्याचा एक अंश देखील जाणू शकली नाही, एवढं प्रचंड ब्रह्मांड. परंतु ज्याप्रमाणे श्रीमद भागवत मध्ये म्हटलं जातं की हे समस्त ब्रह्मांड म्हणजे केवळ या महापुरुषाची नाभी आहे. म्हणजे हा विराट महापुरुष केवढा प्रचंड आहे, त्याच्यामध्ये असलेलं हे केवळ नाभी क्षेत्र म्हणजे हे मानवी बुद्धीच्या पलीकडे पसरलेलं एवढं अनंत कोटी ब्रह्मांड आहे. आणि जसं आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव आम्हाला प्रिय आहेत, त्याप्रमाणे जर हे ब्रह्मांड या एवढ्या मोठ्या विराट पुरुषातलं केवळ नाभी रूपाने प्रगट झालंय, तरी देखील ते भगवत स्वरूपच आहे. दुर्दैव असं आहे की आम्हाला ते पाहता येत नाही,
कारण आम्ही ज्या चक्षुंच्या आधाराने या विश्वाला ओळखतो त्या चक्षुंच्या आधाराने त्याच्यामध्ये असलेला भगवंत आम्हाला दिसू शकत नाही, कदापि नाही. जीव अनंत प्रकाराने प्रयत्न करेल. कदाचित आपल्या बुद्धीच्या आधाराने जशी ही हबल दुर्बीण बनवली गेली त्याप्रमाणे वेगवेगळ्या दुर्बिणी आणेल, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा आणेल, त्या बिग बँग थेअरी सारखे अनेक एक्सपेरिमेंट्स करेल की जेणेकरून या विश्वाचं हे जे या संतांनी जाणलेलं स्वरूप आहे की तोच परमात्मा विश्व झालेला आहे, हे आम्हाला कसं दिसेल, कसं दिसेल, कसं दिसेल. परंतु बुद्धीच्या परे असलेली ही गोष्ट बुद्धीच्या अखत्यारीत कधीच विज्ञानाला आणता येऊ शकत नाही. मग संत ती अनुभूती कशा पद्धतीने जाणतात सज्जन? आमच्या गोंदवल्याला जे धाकटं राम मंदिर आहे त्याचे जे पुजारी आहेत वयोवृद्ध, ते आमचे दादा आम्ही त्यांना म्हणतो, ते एकच गोष्ट आल्या प्रत्येकाला सांगत असतात. मला नेहमी भेटलो की गमतीने विचारतात, रवी या जगाची लोकसंख्या सध्या किती आहे? आणि आपण मग आपल्या असलेल्या वाचनानुसार सांगतो की हो 700-750 कोटीच्या जवळपास आहे. ते म्हणतात साफ चूक, या जगाची लोकसंख्या एक आहे. एक. एकाच्या अलीकडेही काही नाही, एकाच्या पलीकडे देखील काही नाही. ते केवळ एकच आहे. एकच एक परमात्मा सगळ्यांमध्ये वेगवेगळी रूपं घेऊन राहत आहे. तो किडा मुंगी आहे, तो एखादं उमललेलं फूल आहे, तो एखादा निरागस बालक आहे, तोच एखादा पशु आहे, तोच एखादा अत्यंत बारीक कृमी देखील आहे. ही सर्व लोकसंख्या जर मिसळली तर कदाचित मानवी बुद्धीच्या पलीकडे ही लोकसंख्या, अर्थातच ही जीवसंख्या या ब्रह्मांडामध्ये नांदते. परंतु संत मात्र त्याला केवळ एक या रूपाने जाणतात. या परमात्म्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि मग ज्याला या एकाची अनुभूती आली ना सज्जनो, तो या विश्वाकडं सर्वत्र राम रूपाने पाहतो. सर्वत्र आपण आपल्याला घाबरणार नाही, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये निर्भयत्व येतं. आपण आपल्यावरती स्वाभाविकपणे जसं प्रेम करू त्याप्रमाणे समस्त विश्वावरती याचं कारुण्य वाहू लागतं. जसं आपलं भरण पोषण उत्तम व्हावं हा जसा आपला स्वतःच्या ठाई भाव आहे, त्याप्रमाणे विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. ही दया सिंधुत्वाची भावना संतांच्या हृदयामधून वाहू लागते. कारण त्यांच्या पलीकडे या विश्वामध्ये कोणी नाहीच. आणि त्यामुळे इथं उपकार नाहीयेत. इथे ही स्वाभाविक सहजता आहे की माझ्या पलीकडे या जगामध्ये आहेच कोण, आणि मी तरी कोण आहे? कोण आहे मी? आणि जेव्हा संत स्वतःचा शोध घेतात तेव्हा त्यांच्या हृदयात असलेला राम त्यांच्याकडे स्मित हास्य करून पाहत असतो. आणि या रामाच्या स्मित हास्यामध्ये, त्या प्रेमामध्ये तरगोळ झालेले हे संत आपल्या स्वरूपाशी असे निमग्न होतात की जेव्हा डोळे उघडतात तेव्हा त्यांना सर्वत्र केवळ सातव मोहिमय समजग देखा. जेव्हा हृदयामधल्या रामाची ओळख होते तेव्हा सज्जनो या समस्त दृश्यामध्ये राम भरून उरला आहे याची अनुभूती येते. त्यामुळे बाहेर राम बघायला जाऊ नका बरं. बाहेर कुठेही राम शोधण्यासाठी प्रयत्न करू नका. राम जर शोधायचा असेल तर तो आपल्या हृदयामध्ये शोधा. आणि ज्याला आपल्या हृदयामधला राम सापडला त्याला या विश्वामध्ये भरलेला राम दिसतो. हे साध संतांनी सूत्र जाणलं. आणि मग या सर्व साधन मार्गांचं ध्येय काय आहे
हृदयातल्या रामापर्यंत पोहोचण्याचं, आपल्या आत्मा रामापर्यंत जाण्याचं. मग सर्व साधन मार्ग त्या संतांनी पुरस्कृत करून प्रत्येक जीवाच्या आवडीनुसार, त्याच्या पूर्वसाधनेनुसार त्याच्यावरती संस्कारित केले आणि म्हणाले की बाळा, आपल्या आतमध्ये जा, आपल्या स्वतःमध्ये उतर. आम्हाला संतांनी नामस्मरण दिलं की ते नाम घेता घेता तुला या दृश्य जगाची, स्वतःच्या देहाची कुठतरी अवस्था विस्मृतीमध्ये जाईल आणि ती विस्मृती कुठल्या तरी आयुष्याच्या टप्प्यावरती या अज्ञानाच्या मळभाला दूर करून आतमध्ये शेकडो कोट्यावधी सूर्यांच्या तेजाने झळकणाऱ्या रामाचं स्वरूप दर्शन तुला घडवून देईल. हीच या संतांची आम्हा सर्वांवरती असलेली करुणा आहे. म्हणून संत आलेल्या प्रत्येकाला जीवनाचं ध्येय देतात, स्वरूप दर्शनाचं ध्येय देतात. का? कारण स्वरूप दर्शन ही एक अशी अवस्था आहे जिथं दुःखाला स्थान नाही. आणि जर आज मी दुःखी आहे हे पाहिल्यानंतर जसं आपण आनंदी होण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे संतांना त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकामध्ये त्यांचंच रूप दिसू लागतं आणि वाटतं की अरे का तळमळतोयस बाळा, तू खरं तर आनंद स्वरूप आहेस. मी ते समर्थांचं उदाहरण आपल्याला देतच असतो की एक मनुष्य आपल्या वडिलोपार्जित घरात राहतोय, परंतु घरात चांगला वाडा असूनही मनासारखा पैसा अडका नाही आणि त्यामुळं आशाळभूतपणे बाहेरून लक्ष्मी कधी मला मिळेल अशा पद्धतीने तो विचार करत दारिद्र्याने आपल्या वडिलोपार्जित वाड्यात जगतोय. परंतु आपल्या सर्व पूर्वजांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धन त्या घराच्या असलेल्या खांबांमध्ये भरून ठेवलं होतं, याची त्याला कल्पनाच नव्हती. त्याप्रमाणे सज्जनो, आमच्यासारखे जीव जेव्हा दुःखाने होरपळत असतात त्यावेळेला संतांना आपली ही अवस्था बघून अत्यंतिक वैषम्य वाटतं आणि ते मनापासून म्हणू लागतात की बाळांनो, आनंद तर तुमच्या हृदयात आहे, तुम्ही नाम घ्या आणि आपल्या हृदयातल्या आनंदाला जाणून घ्या. आणि त्यामुळं संत जीवाला त्याची निज विश्रांती मिळवून देतात, निज धाम मिळवून देतात, जे प्रत्यक्ष रामराया या समस्त विश्वामध्ये असूनही त्याला ते जीवाला प्रदान करता येत नाही म्हणा, किंवा तो त्या पद्धतीने क्रियाशील होऊ इच्छित नाही म्हणा. तो केवळ साक्षी आहे. ज्याप्रमाणे कुंभार हा ना माती आहे ना मडकं आहे, तो केवळ या दोघांचा साक्षी आहे, सर्व काही करूनही त्याच्यापेक्षा परे आहे. त्याचप्रमाणे हा रामराया या समस्त विश्वाचा कर्ता आहे. घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये त्याची शक्ती काम करते, त्याचीच इच्छा काम करते. परंतु हे सगळं करत असताना तो मात्र या सर्व घटनांचा साक्षी आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, हे सर्व काही बुद्धीच्या पलीकडचं आहे. त्यामुळं राम स्वतः जीवाला त्याच्या स्वरूपापर्यंत नेत असताना जेव्हा त्या जीवाची तगमग पाहतो, तेव्हा त्याला वाटतं की या जीवासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. मग मी काय करू? पुन्हा जसा माता कौसल्याच्या समोर चतुर्भुज धारण करून उभा राहिलो तसा या जीवासाठी जाऊ का? नाही. प्रभू रामचंद्र सहजपणे त्या जीवाच्या आयुष्यात एका संताला पाठवून देतात. असा संत जो आत्मानुभवी आहे, असा संत जो या जीवाचं दुःख दूर करू शकेल, असा संत जो या जीवाला रामापर्यंत भेट घडवून आणून देईल आणि जो त्याला या आनंदाचं माहेर घर काय आहे हे दाखवू शकेल. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र सुन कपितो ही उरिनमय नाही, देखहु करी विचार मन माही, असं हनुमंताला भक्तीचा शोध, सीताजींचा शोध घेऊन आल्यानंतर
अत्यंत संकोचवश होऊन हनुमंताशी संवाद करताना म्हणतो, सुनु कपितो ही उरी नमय नाही. एकदा वानर म्हणतोय आणि एकदा सूत म्हणतोय, पुत्र म्हणतोय. आणि इतकं प्रेम दाटून येतं की मी याच्यासाठी काय करू. मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. मी तुझ्या ऋणातच आहे. आणि म्हणून ते ऋण रामराया या 7व्या भक्तीच्या आधाराने आम्हाला सांगतो की मी या समस्त विश्वाचा कारण भाव आहे. मी या समस्त विश्वाचं उपादान कारण आहे. मीच समस्त विश्व आहे. माझ्या पलीकडे या विश्वामध्ये दुसरं काही नाही. परंतु माझ्या या विश्वामध्ये माझ्या अंशाचं चैतन्य रूप आहे हे महारुद्र रूपी संत. आणि हे संत त्या जीवांना जाग करतात. मज निरंतर जागवती. आणि त्या जाग करणाऱ्या संताच्या चरणांचा मी ऋणी आहे. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात की मोते संत अधिक करी लेखा. माझ्याहूनही संतांना तू श्रेष्ठ मान. जरी या विश्वामध्ये समत्वाने मी भरून उरलेलो असलो तरी ते समत्व दाखवणारा संत हा माझ्यापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. बघा, ब्रह्मदेव देखील जेव्हा देवांच्या सर्व तक्रारी ऐकतोय, पृथ्वीची तक्रार ऐकतो, तेव्हा काय करावं हे त्याला कळत नाहीये. आणि त्यावेळेला त्या सभेमध्ये असलेले महादेव ब्रह्मदेवाला सांगतात की हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. हे जाणणं कोणाला माहिती आहे? आदि गुरु महादेवाला माहिती आहे. कसं जाणायचं? जा ब्रह्मदेवा, अत्यंत आर्ततेने त्या परमात्म्याला हाक मार. जिथं आहे तिथून हाक मार. तुझ्यासाठी तो तिथं प्रगटेल. आणि मग ब्रह्मदेव गाऊ लागतात जय जय सुरनायक. आणि त्या आर्ततेमध्ये भगवंत तिथं प्रगटतो. परंतु कोणाच्या सांगण्यावरून? महादेवाच्या सांगण्यावरून प्रगटतोय. म्हणून परमात्मा, म्हणून प्रभू रामचंद्र या आदि गुरु महादेवाचा ऋणी आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्र आपल्या या 7व्या भक्तीचं मर्म माता शबरीला सांगताना म्हणतात की सातव सममोही मय जग देखा, मोते अधिक संत करी लेखा. अशा रीतीने जीवाचे डोळे उघडतात आणि मग त्याला संत तुकाराम महाराजांचे शब्द कळतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. असे वैष्णव आपण याच जन्मी होऊया हीच सद्गुरूच्या चरणी. जानकी जीवन स्मरण जय जय.